नमस्कार. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मराठी व्याकरणामध्ये समानार्थी शब्द या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करून हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करायचा आहे. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, राघू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि बरोबर उत्तर असणार आहे रावा. पुढचा प्रश्न आहे, कळस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? आणि बरोबर उत्तर आहे शिखर. पुढील प्रश्न आहे, घट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे भांडे. पुढील प्रश्न आहे, अही या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि बरोबर उत्तर असणार आहे सर्प. पुढचा प्रश्न आहे, शाप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि बरोबर उत्तर आहे शिक्षा. पुढचा प्रश्न आहे, शाखामृग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे वानर. शाखामृग या शब्दाचा अर्थ होतो शाखेवर बसणारा. जरट या शब्दाचा समानार्थी शब्द होतो वृद्ध. जरट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वृद्ध. पुढचा प्रश्न आहे, मिलाफ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे भेट. पुढचा प्रश्न आहे, रावण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे दशानन. मित्र हो, इथं दशभुजा हा शब्द 10 बाजू असलेला किंवा 10 हात असलेल्या व्यक्तीसंदर्भात बोलू शकतो. मात्र दशानन हा शब्द रावण या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि बरोबर उत्तर आहे गवत. पुढचा प्रश्न आहे, सोने या शब्दासाठी खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? आणि बरोबर उत्तर आहे सुवर्ण. पुढचा प्रश्न आहे, कृपण या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? आणि बरोबर उत्तर आहे कंजूस. पुढचा प्रश्न आहे, आकुंचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी संकोच. पुढचा प्रश्न आहे, पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे शुद्ध. पुढचा प्रश्न आहे, विश्वासघातकी या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे गद्दार. पुढचा प्रश्न आहे, संकुचित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे अरुंद. पुढचा प्रश्न आहे, वात या शब्दाचा समानार्थी शब्द काय? आणि बरोबर उत्तर आहे वारा. पुढचा प्रश्न आहे, अपव्यय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे खर्च. पुढचा प्रश्न आहे, वादळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे तुफान. पुढचा प्रश्न आहे, उदंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि बरोबर उत्तर असणार आहे प्रचंड. पुढचा प्रश्न आहे, जीवन या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे अस्तित्व. जीवन या शब्दाला पाणी असं देखील समानार्थी शब्द आहे. आई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर असणार आहे जननी. पुढचा प्रश्न आहे, सन्मान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे आदर. सन्मान या शब्दाचा समानार्थी शब्द आदर असा आहे. अगणित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर असणार आहे असंख्य. गूढता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? दिलेल्या ऑप्शनपैकी रहस्य हा समानार्थी शब्द बरोबर असणार आहे. अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहेत आकाश, पृथ्वी, अग्नी, जल आणि बरोबर उत्तर असणार आहे पृथ्वी.
पुढचा प्रश्न आहे, उपकर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि बरोबर उत्तर असणार आहे प्रगती. उपकर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द प्रगती असा होतो. अवर्षण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी दुष्काळ. दुष्काळ हा शब्द अवर्षण या शब्दाला समानार्थी शब्द आहे. कविता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर असणार आहे पद्य. पद्य या शब्दाला कविता हा समानार्थी शब्द आहे. सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे समुद्र. येथे नदी, तळ, ओढा हे ऑप्शन देण्यात आलेले आहेत, मात्र ते चुकीचे आहेत. सागर या शब्दाला समुद्र हा समानार्थी शब्द आहे. समता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे समानता. पुढचा प्रश्न आहे, कृपा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे दया. पुढचा प्रश्न आहे, केस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे कुंतल. केस या शब्दाला कुंतल हा शब्द समानार्थी आहे. चिरंतन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर असणार आहे शाश्वत. शाश्वत हा शब्द चिरंतन या शब्दाला समानार्थी शब्द आहे. आगंतुक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे पाहुणा. आगंतुक या शब्दाचा समानार्थी शब्द पाहुणा असा आहे. अधोगती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे पतन. पुढचा प्रश्न आहे, आवक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर असणार आहे येणारा. पुढचा प्रश्न आहे, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे नभ. इष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे प्रिय. इष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द प्रिय असा होतो. आदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी सन्मान. पुढचा प्रश्न आहे, अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे जीवन रस. अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द जीवन रस असा आहे. फूल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे पुष्प. फूल या शब्दाचा समानार्थी शब्द पुष्प असा होतो. उदय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे सर्ज. ऑप्शन बी सर्ज इथं बरोबर उत्तर असणार आहे. शाप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे जरा मागं पुढे झाले पीपीटी बघा. उदय या शब्दाचा समानार्थी शब्द सर्ज असा होतो. मगाशी तुम्हाला सांगितलं. अरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर असणार आहे शत्रू. अरी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो शत्रू. पुढचा प्रश्न आहे, कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी वायस. पुढचा प्रश्न आहे, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे शशी. पुढचा प्रश्न आहे, नीरद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे मेघ. नभ या शब्दाला देखील नीरद हा शब्द समानार्थी शब्द आहे. यथावकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे कालांतराने. यथावकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कालांतराने असा होतो. दिमाख या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे थाट. दिमाख या शब्दाचा समानार्थी शब्द होतो थाट.
मित्रहो, हा व्हिडिओ इथं संपलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचा आहे, आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना परीक्षेसाठी मदत होईल आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया आणि एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.